नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीने एक सक्रिय टोळीच या ठिकाणी आलेले आहे, जे लग्नाचा आमिष दाखवून जे युवा आहेत ज्यांचं लग्न होत नाही अशा लग्नाच्या आमिषावर बसलेल्या युवकांना फसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. जे लोक जे आहेत नाशिकला राहतात आणि या ठिकाणी येऊन त्यांनी एक क्राईम केलेला आहे, जे क्राईम आज उघडकीस झालेलं आहे. पाहूया राहुल चव्हाण या ठिकाणी कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया देतात. मीरा भाईंदर वसई विभागाचे आयुक्त निकेश कौशिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली कासिमिरा पोलीस स्टेशनने लग्नाचा बनाव रचून नवदेवाची फसवणूक करून त्यांच्या घरातील सोने व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात त्यांना यश भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये घटना अशी होती की जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती की एका मुलीने एका इथल्या मीरा भाईंदरच्या व्यक्तीशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मुलगी त्यांच्या घरातील सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असा 5 लाखाचा मुद्देमाल घेऊन पळून गेली होती. त्याच्यामध्ये काश्मीरा पोलीस स्टेशननी तांत्रिक विश्लेषण करून आणि इतर गोपनीय माहिती मिळवून ती आरोपी महिला मुलगी जी आहे नेहा खंडेलवाल राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आणि तिचा कथित आरोपी वडील केसरीमल लांका राहणार देवळाली नाशिक या दोघांना अटक केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांची मोडस अशी होती की जे मुलं ज्यांचं वय जास्त झालेलं आहे आणि ज्यांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही अशा मुलांना घेऊन त्यांना तिचे जे कथित वडील आहेत आरोपी मुलीचे ते फोटो पाठवायचे आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करायचे आणि पैशाची मागणी पूर्ण झाल्यानंतर ते त्या मुलीचा विवाह त्या व्यक्तीशी करून द्यायचे आणि एकदा विवाह झाला की 2 दिवसांनी त्यांच्या घरातील जे सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असतील ते ताब्यात घ्यायचे आणि ते पळून जायचे. अशा प्रकारचे जे प्रकार आहेत हे कथित आरोपी मुलगी आणि तिचे आरोपी वडील यांनी अहिल्यानगर, जोगेश्वरी, बोरवली, मुंबई, पाचोरा अशा ठिकाणी 5 ठिकाणी अशाच प्रकारचे त्यांनी गुन्हे केलेले आहेत. आता आमचा याच्यामध्ये पुढचा तपास चालू आहे आणि आम्हाला असं वाटत आहे की ह्याच्यापेक्षाही जास्त ठिकाणी त्यांनी असे प्रकार केलेले असू शकतात. सर, या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आहेत की ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही आरोपी असतील असं संशय? आत्तापर्यंतच्या तपासामध्ये ह्याच्यामध्ये आम्हाला जे आरोपी मुलगी आणि तिचे कथित आरोपी वडील हे 2च आरोपी निष्पन्न झालेले आहेत. ह्याच्यामध्ये अजून मुद्देमाल जप्त झालेला नाही. आम्ही आमच्या पुढच्या तपासामध्ये ह्याच्यामध्ये मुद्देमाल जप्त करू.